स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पूर्णा में माजी सरपंच माननीय श्री विलासित इताड़कर साहब के घर पे साईं मंदिर का 27वां वर्धापन दिन बड़े ही हर्षोल्लास और धूमधाम से मनाया गया, जहाँ पे आप देख सकते हैं कि बहुत सारे मेहमान वहाँ पे उपस्थित हैं। और हम आपको बता दें कि सत्यनारायण महाराज का पूजा और महाभंडारा का भी आयोजन किया गया था। देख सकते हैं आप, गीत संगीत भी वहाँ पे चल रहा था। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। नमस्कार। आज या ठिकाणी साईबाबा मंदिर पूर्णा याचे 27वे वर्धापन दिन याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। इथे सुमारे 2000 भक्तजन देवी भक्त साई भक्त इथे पोहोचलेले आहेत। तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपले शोभावाले तुकाराम महाराज जे दिंडीगड चे महादेव मंदिर आहेत, इथून हबप तुकारामजी महाराज गुप्ते इथून आलेले आहेत। तसेच या इथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांनी, सर्व साई भक्तांनी त्यांची अनमोल उपस्थिती लाभून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं जे काम केलेलं आहे, त्यासाठी मी सर्व भक्तांचे खूप खूप आभार मानतो। तसेच मी आपले माजी सरपंच माननीय श्री विलास इताडकर साहेब, तसेच त्यांचे बंधू नरेश इताडकर असतील, विकास इताडकर असतील, किशोर इताडकर असतील, अशा तसंच आपल्यासोबत आहेत डॉक्टर धीरज इताडकर, तसेच त्यांची पत्नी नेहा इताडकर, भारती इताडकर, आईचं नाव काय, तसंच आपल्या सोबत आहेत त्यांचे चिरंजीव कुणाल इताडकर व त्यांची जी आई इथे आहेत, ज्यांच्यामुळे हे सर्व कार्यक्रम मंजुळाबाई यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या मार्गदर्शनामुळे हे जे कार्यक्रम इथे पार पडत आहेत। तर मी त्या परिवाराला जे सातत्याने 27 वर्ष इथे लोकांची सेवा करून साई भक्तांना जे महाप्रसादाचं म्हणू किंवा आपल्या मंदिरातर्फे लोकांची जी सेवा होत आहे, त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो। धन्यवाद।
ते दुपार आहे चले परी ओके तो बोलो वापस तो दूसरा लो दूसरा लो साईं बाबा की मी बसतो बसून दे झालं बसून दे अरे बस आमचे मित्र विलास दादा यांची तर शून्यातून निर्माण झालेली प्रगती आहे आणि त्याच्यावर साईबाबांचे भक्त असल्यामुळे साईबाबांनी त्यांना चांगला असा आशीर्वाद दिला आहे आणि या तालुक्यात नसून तर जिल्ह्यात एक नामांकित असं उद्योगपती म्हणून त्यांचं एक नाव रोशन झालेलं आहे. कारण त्यांचा व्यवसाय जो होता असा एक काळ होता खराब आणि त्या खराब काळामध्ये अशी मुलांना एक रोजीरोटी त्यांनी मिळवून दिली आणि त्या व्यवसायातून आम्ही देखील त्यांच्या हाताखाली काम केलेलं आहे आणि त्याची पूर्ण त्यांची प्रगती कशी झाली आणि साईबाबांनी कसा आशीर्वाद दिला हे आम्ही डोळ्यांनी बघितले आणि त्याप्रमाणे त्यांनी साईबाबांचं असं भव्यदिव्य असं एक मंदिर उभारलं आणि त्याचं 27 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्यानिमित्त वर्धापन दिन साजरा केलेला आहे आणि त्याच निमित्ताने आमची सत्यनारायण महाराजांची महापूजा एक आयोजित केली आहे आणि आज त्याचप्रमाणे पूर्णेश्वर प्रसादी भजन मंडळ पूर्णा आणि ते भजन सम्राट अशोक बुवा त्यांची भजन सेवा इथे झाली आणि गायिका दीक्षिता पाटील अरुण अशोक पाटील असतील आणि त्यांचे कोरस आणि असा हा कार्यक्रम आज पार पडलेला आहे. तेव्हा अजून आम्ही साईबाबांना आणि सत्यनारायण महाराजांना विनंती करून आमचे मित्र विलास दादा यांची भरभराट प्रगती हो अशी आम्ही